आपली जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी भगवान जगन्नाथाकडे प्रार्थना केली आणि भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने आपल्या लष्कराची कामगिरी येत्या काळामध्ये अधिक कुजवी ठरेल, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आता केदारनाथमध्ये जेव्हा उपेंद्र द्विवेदी दर्शनासाठी गेले होते, तेव्हा एक परीक्षा संपली होती. ऑपरेशन सिंदूर संपलं होतं आणि त्यामुळे कदाचित धन्यवाद व्यक्त करण्यासाठी, की तू आम्हाला यश दिलंस म्हणून तुझे आभार, अशा भावना व्यक्त करण्यासाठी कदाचित ते केदारनाथकडे गेले असतील. परंतु यावेळी जगन्नाथपुरीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरून एका गोष्टीचे संकेत मिळतात, की भारतीय लष्कर आता एका नव्या परीक्षेची तयारी करत आहे आणि त्या परीक्षेच्या आधी परमेश्वराचा आशीर्वाद मागण्यासाठी आणि परमेश्वराकडून कौल मागण्यासाठी कदाचित उपेंद्र द्विवेदी जगन्नाथपुरीमध्ये दर्शनाला गेले असतील, असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटतंय. गेल्या वेळी ऑपरेशन सिंदूर पार पाडल्यानंतर अनेक सेनाधिकाऱ्यांची वेगवेगळी वक्तव्य जनतेच्या समोर आली होती, परंतु त्याच्यामध्ये वेस्टर्न कमांडचे जे लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटारिया होतं, त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते अत्यंत आक्रमक अशा प्रकारचं वक्तव्य होतं. मनोज कुमार कटारिया असं म्हणाले होते की पुढे जर पाकिस्तानने अशा प्रकारची कुरापत केली तर आम्ही अधिक मोठा दणका देऊ. त्यावेळी आम्ही किती करू, काय करू, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, की यावेळी आम्ही जे काही केलं त्यापेक्षा पुढच्या वेळी आम्ही दिलेला प्रतिसाद अधिक उग्र असेल. कदाचित पाकिस्तानला एखादा जमिनीचा तुकडा सुद्धा गमवावा लागेल. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, की आपलं जे लष्कर आहे ते अत्यंत व्यावसायिक अशा प्रकारचं लष्कर आहे आणि आपले जे सेनाधिकारी आहेत ते प्रत्येक शब्द तोलून मापून बोलण्यासाठी प्रसिद्ध असतात. त्यामुळे लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटारिया जे काही बोलले किंवा जनरल उपेंद्र द्विवेदी जे काही बोलले, त्यातल्या प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ दडलेला आहे आणि हा अर्थ अत्यंत गंभीर अशा प्रकारचा अर्थ आहे.